आता टॉप 9 मुंबई पुण्यातल्या बातम्या बघूयात। मुंबईमध्ये डॉक्टर ई मोझेस मार्गावरील मुख्य जलवाहिनीला गळती, दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू। मुंबईतील काही भागात आज पाणीपुरवठा पूर्णपणे बंद, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबई महापालिकेकडून पार्किंग शुल्कामध्ये 40% वाढ करण्याचा प्रस्ताव सादर। महापालिकेच्या पे अँड पार्क सुविधा आणि सार्वजनिक पार्किंग लॉटमधील पार्किंग महागणार। आयुक्तांच्या अंतिम मंजुरीनंतर स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेची मंजुरी आवश्यक। घोडबंदर रोडवरती 8 ते 10 मे दरम्यान वाहतुकीमध्ये बदल। ब्रह्मांड जंक्शन पादचारी पुलावरती गर्डर उभारणीसाठी अधिसूचना लागू। ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता। पुण्याच्या डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचं सुशोभीकरण होणार। महापालिकेकडून 3,24,00,000 रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीची मान्यता। पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांच्या थंडाव्यानंतर उन्हाचा पारा वाढला। कमाल तापमानात मोठी वाढ झाल्यामुळे पुणेकर उकाड्यानं हैराण। पुढील 2 दिवसात पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता। नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। तर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या मान्सूनपूर्व देखभालीचं काम पूर्ण। या विमानतळावरनं दररोज 950 विमानांची वाहतूक होते। दुरुस्तीसाठी बंद असलेला रनवे पूर्ण क्षमतेनं सुरू झाला। प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला। कनेक्टिंग लिंकवरती फोटो आणि व्हिडिओ काढणाऱ्यांवरती कारवाई। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून 8 दिवसात 7.63 लाखांचा दंड वसूल। या महामार्गावरती कोणी वाहनं थांबवू नयेत, अन्यथा कारवाईचा इशारा।